हेल्थ ठीक करके नहीं है, फॉर्मूला लिखेंगे आहार विहार और विचार, ये जो त्रिसूत्री है वो कशी फॉलो करणे की ह्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या जीवनात कशा वापरायच्या आणि 100% निरोगी कसं राहायचं हे समजून घे. बरोबर आहे? तुम्हाला पण आवडेल तसं की परत यायला आवडेल? हाँ, या दो तरह के लोग हैं यहाँ से जाते हैं जो एक ऐसे हैं जो जिंदगी भर तंदुरुस्त रहते हैं सब फॉलो करके. दूसरे तरह के लोग हैं वो बोलते हैं कि साल भर कैसा भी बर्ताव करो और साल में एक बार माधव बाग को 8 दिन के लिए आ जाओ. आप कौन से टाइप के हैं? 1 या 2? पहले वाले पक्का सब लोग या हर साल में एक बार यात्रा करना है? अच्छा, देखो कुछ लोग हैं जिनको ये जो चेंज है जो 7 दिन आपने किया होगा एक्सरसाइज के बारे में, खान पान के बारे में, उनको लगता है ये कोई जिंदगी है, पूरा खाने को भी नहीं देते हैं. यस और नो? यस और नो? है ना? बराबर है. अगर पेट भर खाना नहीं है तो जीना किसके लिए? शायद ये भी सवाल आपके मन में आता होगा. मगर हमने देखा है कि अभी सही खाना मिल रहा है या पहले सही खाना था? अभी मिल रहा है ना, पहले ज्यादा था. बराबर. तो अभी आपको पता चला कि आज तक हमने कितना खाया. समजलं ना की आज पण आपण किती जास्त खाल्लं ते तुमच्या लक्षात असेल, ज्याच्यामुळे आजार आले, बीमारी आ गई. अगर हम सही खाएंगे ना, एक्चुअली देखेंगे ना, तो सभी प्रॉब्लम जो है हेल्थ के सभी प्रॉब्लम मध्य प्रदेश से है. यस और नो? बराबर है. आज से अगर हम मध्य प्रदेश संभालेंगे तो अपना महाराष्ट्र गुजरात सब अच्छा रहेगा. तो लक्षात घ्या, सगळे प्रॉब्लेम जे आहेत आपल्या आजाराचे ते कुठून येतात? मध्य प्रदेश. आपला मध्य प्रदेश आजपासून तुम्ही सांभाळला तर 100% हेल्थ सांभाळू शकता. तयार? एक प्रश्न विचारलो, उत्तर खरं द्यायचं. कोणाच्या जो मोबाईल चालू असले सायलेंट. जो बीमारी आती है, आजार जे येतात ते कशामुळे येतात सांगा? कशामुळे आजार येतात? बीमारी क्यों आती है? हाँ, गलत खानपान एक, चुकीचं खाणं, आणखी हा चुकीच्या वेळेला म्हणजे खाणच. बरोबर. आणखी दुसरं काय? हा खाण्याचं झालं. आणखी दुसरं काय? एक्सरसाइज. लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायाम करायचं नाही. तिसरं काय? झोप नाही. झोप कशामुळे नसते? टेंशन. बरोबर आहे. म्हणजे आहार विहार आणि विचार ये 3 चीज अगर आज से हमने फॉलो किया तो आपकी बची हुई जिंदगी आज से आप आनंदी और सुदृढ़ता से जी सकते हैं. आजपासून तुम्ही ठरवलं आहार विहार विचार या 3 गोष्टी पाळल्या तर 100% तुम्ही निरोगी आणि आनंदी राहू शकता. हे जर पक्का राहावंसं वाटतंय? राहायचंय का? राहावंच लागेल. ओके. मग आता जी गाडी बिघडली आहे त्याला जबाबदार कोण आहे? अभी जो गाड़ी खराब हुई है उसका जिम्मेदार कौन है? हम लोग ही. ठीक कौन करेगा? डॉक्टर. माधव बाग कुछ नहीं करेगा. आप डिसाइड करोगे तो हम तैयार. हाँ, हम करके देंगे, मगर करने वाले आप हैं. यहाँ कुछ लोग ऐसे भी हैं कि 7 दिन कैसे तो फॉलो करते हैं और 7 दिन की रिकवरी अगले 7 दिन में निकलते हैं. समझ में आ गया? इंतजार करते हैं डिस्चार्ज कभी मिल रहा है, बैकलॉग निकाल. आलं लक्षात? मोशी लक्षात आलं? 7 दिवस कसे बसे काढतात आणि 8व्या दिवशी ताव मारतात. कळलं? आणि म्हणून बोलतो जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला बरं करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की तुम्हाला बरं व्हायचंय तुम्ही बरं झाल्याशिवाय राहणार नाही. समझ में आ रहा है? जिस दिन आप डिसाइड करोगे कि मुझे ठीक होना है 100% आप ठीक होना है. व्हायचंय का? आहे आलं कोणताच. आता बघा आपण
आपण 3 कारण बघितली, आहार, विहार, विचार. पहिलं आपण बघूया आहार. आता जे आपण खातो, उत्तर खरं द्यायचं, ते खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? की जण जगण्यासाठी खातात, खातो जगण्यासाठी करा. अच्छा, एकटे तुम्ही चाल, बाकी तुम्ही पण हो का? नाही. माझा प्रश्न आहे, ऐका, माझा प्रश्न दोनच आहे. तुम्ही खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खा? जगण्यासाठी किती लोक खातात? अच्छा, जगण्यासाठी खातात. बघा, उदाहरण देतो, आता एक एक्झाम्पल देतो. तुमच्या घरी फंक्शन आहे लग्नाचं मस्त, बरोबर आहे? लग्न चालू आहे, जेवणाची वेळ झाली. आता तिथे गाजर हलवा ठेवलाय, मूग हलवा रखा है, बासुंदी रखी है, आइसक्रीम रखा है, चाइनीज रखा है, गुलाब जाम रखे हैं, 3 तरह के आइसक्रीम रखे हैं. तरी पण तुम्ही फक्त जगण्यासाठी पोळी भाजी आणि भात खाऊन येता. सगळं खातो, बरोबर आहे? चुकून जर एक आइसक्रीम खायचा राहिला ते सांगतात, अरे तू आइसक्रीम हो की नाही? मग आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? खाण्यासाठी जगतो आपण सगळेजण, माझ्या सकट आपण खाण्यासाठी. आता जर तुम्हाला निरोगी जगायचं असेल तर फक्त 3 महिने मला द्या. किती महिने? तुमचं वय किती आहे? 61. किती वर्ष जगायचं असेल? किती सांगशील? मनात एक इच्छा असते बघा की मला अजून 15 वर्ष जगायचं. ती इच्छा किती आहे? 20 वर्ष. 20 वर्ष जगण्यासाठी फक्त माझं 3 महिने आहे. माझं म्हणजे माधवचं 3 महिने जर सगळ्यांनी ऐकलं, अगर आपने सुना तो 100% बची हुई जिंदगी आप तंदुरुस्ती से जियो. किती महिने ऐकायचं आहे? सगळे तयार आहेत? कबूल? कबूल? यस. गारंटी देता हूं, क्योंकि आज ये गारंटी मैं किस आधार पर दे रहा हूं? आज हमारे साथ 10 लाख लोग हैं जो तंदुरुस्त हैं. कितने लाख लोग हैं? 10 लाख. ऐसे नहीं बता रहा हूं. 3.5 लाख लोग ऐसे जिनको एंजियोप्लास्टी बाईपास बोला था, आज तक उनको एंजियोप्लास्टी बाईपास करने की जरूरत है. बीपी के लोग जिनकी गोली चालू थी, उनको बोला था बीपी की गोली जिंदगी भर लेंगे. 1 लाख लोगों से ज्यादा बीपी की गोली खाते. 80,000 लोग हमारे साथ हैं जिनकी डायबिटीज की गोली 100%, ना इंसुलिन लेते ना गोली. क्लियर? मगर कभी जब इन 3 महीने आपकी मशीन पूरी गाड़ी क्लीन्स करोगे, जो पूर्ण गाड़ी साफ करा, तो आजार राहतील का? बता रहा 3 महीने सौदा कबूल सगळे का? पुढल्या रविवारी पक्का? तो अभी खाना क्या है, कितना खाना है, जेवायचं किती? बघा, आपलं जठर आहे ना, त्याचे 4 भाग जर केले, जठर उसके 4 भाग किए, तो 1 भाग पानी के लिए, 1 भाग हवा के लिए, 1 भाग पाण्याला, 1 भाग हवा, उरले 2 भाग, तेवढंच फक्त आपण खायचं. समज? म्हणजे किती जेवायचं? अर्ध रोटी, बरोबर है? हाफ खाना है. अगर हम आधा खाएंगे आज से, तो हम जिंदगी भर बिना बीमारी तंदुरुस्त रहेंगे. हम जो आधा खाना खाते हैं वो हमारे तंदुरुस्ती के लिए होता है. आधा के ऊपर जो खाते हैं वो किनका पेट भरने के लिए खाते हैं? आज से डिसाइड करो, आपको आपका पेट भरना है या आपका ही भरना है ना? तो कितना खाएंगे? पक्का? पक्का? अभी कितना खाना है? हो गया. अभी कभी खाना है. हम खाना कभी खाते हैं? भूक लागली. पण आता आपण जेवतो किती वाजता? 9 वाजता नाश्ता, 12 वाजता खाना, रात को 7:30 बजे. अभी समझो ऐसा हो गया कि सुबह का नाश्ता बहुत अच्छा बन गया, सकाळचा नाश्ता छान बनला, जरा डबलच खाल्ला, मग आता जेवायचं की नाही? नाही, नाश्ता चांगला झाला, तो डबल खाल्ला, मग आता जेवायचं की नाही जेवायचं? आपण नाही
इकडचं ऐकतात का? घरचे काय सांगतात ते केले ते कोण खाणार? ते खा कसं झालं हो की नाही? खरं आहे की नाही? इथून इंडायजेशन शुरू होतं. बद्ध गोष्ट था, पेट बिगड़ना जो बोलते हैं वो यहाँ से शुरू होता है और यहाँ से प्रॉब्लम शुरू होता है. मध्य प्रदेश खराब होना यहाँ से शुरू होता है. जरूरत नहीं है फिर भी हम खाते हैं. बच्चों को याद रखो, बच्चे कभी खेलने को जाते, भूख लगा कभी दौड़ के आता, मम्मी कुछ खाने को दे दो, थोड़ा खाता है, पानी पी के वापस खेलने को जाता, बीच में उसको बुलाओ खाने को, क्या बताता है? भूख नहीं है, भूख नहीं है. यही सही फॉर्म्युला आहे. आजपासून हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की भूक लागल्यावरच खा, तर आयुष्यभर निरोगी राहा. पक्का? कमिटमेंट पक्का? आता काय खायचं? किती खायचं झालं? कधी खायचं झालं? आता काय खायचं? पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर चालेल का? या गाडीत काय काय टाकता? सगळं डिझेल पेट्रोल रॉकेल आणि आता इथे काढायला आले, आणि गेल्यावर परत समझ में आ गया? अगर ये फॉर्मूला आपने समझ लिया तो जिंदगी बहुत हसीन है. लाइफ एक बहुत सुंदर आहे, जीवन फार सुंदर आहे. आपण बिघडवून ठेवलंय. आजार कोणी आणले तुम्हाला? शेजाऱ्यांनी, पड़ोसवाले ने, डॉक्टर ने लाया, बच्चे ने, पति ने, पत्नी ने, किसने लाया? खुद ने लाया. ठीक कौन करेगा? खुद ही करोगे. आपको छोड़ के दुनिया को कोई भी पर्सन, डॉक्टर कोई भी हो, आपको ठीक नहीं कर सकता. समजलं? जो तुम्ही ठरवाल मला ठीक व्हायचंय, आहार, विहार, विचार या तीन गोष्टी आजपासून 100% पाळल्यात तर तुम्ही आनंदी आणि निरोगी 100% राहा. ऍक्च्युली आजारी पडायला काहीतरी करायला, स्वच्छंदी राहायला, आनंदी राहायला काहीच करावं लागत नाही. ह्याच्यावर रागावण्यासाठी काहीतरी करावं लागतं. इनके ऊपर जलसी होने के लिए कुछ करना पड़ता है. समजलं? चांगलं वागण्यासाठी काय करावं लागतं का? निसर्ग नियमाप्रमाणे वागा, तुम्ही आनंदी राहाल आणि निरोगी राहाल. आपण वागतो का? वागतो का? कधीपासून बदलायचं? पक्का? 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 खायचं कधी? खायचं कधी? तर बघा, सूर्य जो वरती येतो, जब भी सूर्य ऊपर आता है तभी अपना जठराग्नि नियम बनता है और जैसा अस्त हो जाता है वैसा कम होता है. मग सकाळी उठल्यावर 9:30 ला राजासारखं खा, दुपारी सेनापतीसारखं खा आणि रात्री भिकाऱ्यासारखं खा. आपण काय करतो? उलट करतो. सकाळी धावपळ, चहा, दुपारी थोडंसं जेवण आणि रात्री सगळे आल्यावर ये कभी से रिवर्स करेंगे? आज से. ये फॉर्मूला अगर आपने फॉलो किया बहुत हेल्दी रहो. आहार बद्दल कळलं. आता दुसरं व्यायाम, एक्सरसाइज. काय खाणार? सात्विक. देखो 3 आहार सांगितलेले आहेत. 3 आहार बताए, सात्विक आहार, राजसिक आहार और तामसिक आहार. आता राजसिक कुठले, सात्विक कुठले, तामसिक कुठले तुम्हाला सगळं माहिती आहे, बरोबर आहे? फ्रेश फळभाज्या हे सात्विक आहे. ते जास्त मसाला लावलं, तेलकट केलं की ते राजसिक झालं. आणि अगदी चवीपुरता केलं, नॉनव्हेज खाल्लं तर ते तामसिक झालं. फ्रीज मधलं ठेवलेलं सगळं अन्न हे तामसिक आहे. सात्विक अन्न रस्त्यास असं सांगितलं, म्हणजे गोड आणि बरोबर आहे. षड्रस, षड्रस त्याच्याबरोबर कांदा लसूण ते वर्ष वर्ज. हा, ते राजसिक मध्ये येतं, तामसिक मध्ये येतं. मग आपण कसं हे करायचं? हार्टसाठी तर लसूण लक्षात ठेवा. नाही नाही, लसूण औषध म्हणून वापरा. रोज लसूण खायला तुम्हाला कोणी सांगितलेली नाही. लक्षात आलं? जर मी रोज लसूण खायला लागलो तर औषध म्हणून त्याचा वापर होईल का? अँटीबायोटिक रोज खायला लागलो तो उपयोग होतो का अँटीबायोटिकचा? नंतर 500 mg ची अँटीबायोटिक खाल्ली तर दुसरी 500 ची खायला
समजलं तुम्हाला? पण लसूण रोज नाही खायचं. इट्स ॲज अ मेडिसिन. क्लिअर झालं? आहार कुठला खायचा? पंखा. क्लिअर होतंय? दुपारी लावून नाही जमत का? योगा जर आपण लावला योगा क्लास हा. दुपारी लावून नाही जमत का? रात्री 3 वाजता जेवून चालतं का? नाही विचारतो मी तुम्हाला. रात्री 3 वाजता जेवून तर चालतं का? नाही. का? पण प्रत्येकाच्या वेळा दिलेल्या आहेत. आपले जे अवयव आहेत ना ते प्रत्येकाचं ऑर्गन क्लॉक आहे. सकाळी 3 ते 5 लग काम करतो, त्यावेळी प्राणायाम केल्याचे इफेक्ट चांगला आहे. 7 ते 9 स्टमक म्हणजे मोठा डोळा काम करतो, म्हणून नाश्ता त्यावेळी केलं ते इफेक्टिव्ह. तसं सकाळी जर तुम्ही अनाशापोटी व्यायाम केला तर फायदा 100% मिळेल आणि त्याच्यानंतर केलं तर फायदा कमी मिळेल. नाही पण आधी योगा करायचा नंतर चालायला जायचं. हा, आधी चालायला नंतर योगा करा, काही फरक पडत नाही. दोन्हीशी पण खायच्या आधी करा. 4-5 4, 5, 6, 7, 8 खायच्या आधी खा, त्याच्यानंतर खा. अनाशापोटी पाणी पिणे पाणी चालेल, योग्य पाणी चालेल. काय दालचिनी पाणी प्यायचं. क्लिअर का? अनुष्यपोटी दालचिनी पाणी प्यायचं ना मग चालायला जायचं. क्लिअर? कधीपासून? हे सुरुवात कधीच आहे? चालू झाली? अच्छा, इकडे एक्सरसाइज करता का? अच्छा, किती वाजता? 8 वाजता? अच्छा, 4 वाजता. पहिल्या दिवशी अक्षरशः शिवाय घातल्या आपल्या सवयी असतात. इथे 7 दिवस तुम्ही का राहिला तर तुमच्या चुकीच्या सवयी करेक्ट करायला द्या. दिनचर्या आयुर्वेद से क्या होनी चाहिए ये हम 8 दिन या सिखाने वाले हैं. तो अगर हम ब्रह्म मुहूर्त पर उठे, एक्सरसाइज किया तो शरीर एकदम तंदुरुस्त रहेगा और 8 दिन में आपको पता चलेगा कि बदलाव क्या हो रहे हैं. समझ? क्लियर? पक्का? आता गेल्यावर आराम करणार की एक्सरसाइज करणार? एक्सरसाइज 4:30 ला उठणार की नाही? 4-4:30 5 वाजता उठतात. 4:30 अभी 2 बात हो गई. अभी तीसरी बात बची वो है टेंशन, विचार. अभी कितने लोग यहाँ हैं जिनको बिल्कुल टेंशन नहीं? अशी इथे किती लोक आहेत ज्यांना बिल्कुल टेंशन नाही? काकाने हात वर केला. एक, दोन, तीन. काय? चला आता तुम्हाला उदाहरण देतो. 4 आणि 8 वाजेला उदाहरण सगळ्यांनी द्या. समजा तुमचा मुलगा पुतण्या रोज शाळेत जातोय, बरं? 7:30 ला घरी येतो, मोटरसायकल घेऊन जातो. आज 10:30 वाजले तरी तो आलेला नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडतोय, रस्त्यावर पाणी साचलंय, सगळे रस्ते पाण्याखाली गेले. टीव्हीला बातमी दाखवत आहे की तो रस्ता पाण्याखाली गेला, ती बस बुडून पुलाखाली गेली. मुलाचा फोन लागत नाही. 10:30 वाजले तरी तुम्हाला कुठलंच टेन्शन येत नाही. विचार करतो आपण तेव्हा टेन्शन. लक्षात ठेवा, बरेच जण सांगतात मी कुठलंच टेन्शन घेत नाही, पण जो विचार येऊन जातो ना एक, तो काय शरीराला करायचं ते करतो. दाखवायला तुम्ही काय दाखवा? मला वेळ आहे, मी कोणाला घाबरत नाही, पण इथे बीपी वाढलेला असतो. असे बोलणारे बरेच आहे की जेव्हा मनात विचार येतो तेव्हा काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? शरीर आणि मन कितने नजदीक है उसका मैं एक एग्जांपल देता हूँ. आता मी तुम्हाला मस्तपैकी खायला एक वस्तू आणली, खाल ना? लहानपणी खाल्लेला मस्त चिंच आणलेला आहे. इमली खाया आपने बचपन में? इमली खाया ना? मोबाइल आया कितना खाओगे? एक, 2, 3 खा. एक क्या हो गया मुंह में? तोंडात काय झालं? तुम्ही खायला किती का? दाखवली का? खायला देणार आहे का? विश्वास ठेवला पाणी सर. नशीब बघ. सर, विश्वास ठेवला. हा? विश्वास ठेवला द्याल म्हणून. अच्छा, ओके. लक्षात घ्या, फक्त एक विचार इथे चिंच ऐकलं, इकडे मेंदूला कळलं चिंच खायला मिळणार आहे, मेंदूकडे डाटा स्टोअर आहे. चिंच म्हणजे आम्ल वाढणार आहे, आम्ल बढेगा. आम्ल म्हणून चालणार नाही, म्हणून अल्कली पाहिजे. कारण आपल्या शरीराचा पीएच अल्कली जेव्हा 7.3 राहतो तेव्हा आपण हेल्दी राहतो. अच्छे है, दूसरे की भलाई के,
तो मेरे शरीर में अच्छे हार्मोन बहते हैं जिसका नाम है हैप्पी हार्मोन या डोपामाइन या एंडोर्फिन उसका नाम है, जिसकी वजह से मैं तंदुरुस्त आहे, ज्याच्यामुळे मी निरोगी आणि स्वच्छंदी राहतो। पण तेच विचार जर नकारात्मक म्हणजे दुःख, नैराश्य, नाराजी, जलसी, अपराध इस प्रकार के अगर है तर माझ्या शरीरात चुकीचे हार्मोन वाहतात ज्याचं नाव आहे इपिनेफ्रिन आणि कॉर्टिसॉल, ज्याच्यामुळे बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, थायरॉइड, जॉइंट पेन, डोकेदुखी असे सर्व आजार। मला खरं सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या मनात फक्त सकारात्मकच विचार जास्त येतात की नकारात्मक विचार पण जास्त येतात? जास्त कुठले येतात? नकारात्मक। आजार वाढतील का कमी होतील? तुमचं सगळं बरोबर झालं। मग आजपासून तुम्हाला बरं व्हायचंय, मग बदलायचंय काय? विचार कोणाचे? स्वतःचे। त्याचा डॉक्टर कोण आहे? लक्षात येते? जागतिक आरोग्य संस्थेने संशोधनाने सांगितलंय की 90% पेक्षा जास्त आजार हे साइकोसोमैटिक आहे। 90% से ज्यादा बीमारी मानसिक व्यथा की है। समझ में? तो आपके तंदुरुस्ती का शिल्पकार कौन है? आज मैं आपको डॉक्टर बनाऊंगा। डॉक्टर बनने के लिए खर्चा कितना आता है? डॉक्टर बनाने के लिए तो ज्यादा खर्चा आता है, बराबर है? लाखों करोड़ों रुपए भरना पड़ता है। ये बात नहीं, हम यही बताते हैं, हम जो आपको यहाँ पंचतर में मेडिसिन है ना वो एक्चुअली फ्री है। हम आपको डॉक्टर बनाने की फी देते हैं, क्योंकि जिंदगी भर आपको किसी के डॉक्टर के दरवाजा ठोकने की जरूरत नहीं पड़ेगी। इतने लेवल की आहार विहार विचार, इसका नॉलेज हम आपको देंगे, वो भी एक्सपीरियंस करें। कुछ ध्यान में रखने की जरूरत नहीं, जो यहाँ फॉलो करे बस जाके घर पे फॉलो करो, जिंदगी बहुत एंजॉय करोगे। क्यों? क्योंकि जिंदगी बहुत हसीन है, हमने बिगड़ के रखी है। जीवन फार सुंदर आहे, आपण खराब करून ठेवलंय। ओके, तयार चांगलं जगायला? चांगलं जगायचंय का? शिल्पकार कौन है? अभी हम देखते हैं, तो देखेंगे अभी टेंशन के बारे में। नाम है कोमल। अभी क्या दिख रहा है आपको यहाँ? नाम बोलो। अभी मैं बोलूं कि ये कोमल का बचपन का फोटो है। कोमल ऐसी दिखती थी ना बचपन में, गोलमटोल थी ना, ऐसी दिखती ना। आता या कोमल मध्ये आणि या कोमल मध्ये काय फरक आहे का? है फरक? फरक है? है? क्या है? अरे बड़ी होगी। एक और कुछ? चेहरा थोड़ा बदल गया। चेहरा बदल है। कसा है? लहान राहते मोठे व्हाय। हाँ, पण आणखी बदल काय? तिला